आपण ही करत आहोत मगाची साफ केलेली कच्च्या केळ्यांची भाजी. तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे. आपण पहिले टाकतोय मोहरी फोडणीसाठी. बघा मस्तपैकी तडतडते मोहरी कशी. तेव्हा पण मोहरी टाकताना लक्षात ठेवायचं की तेल पूर्णपणे गरम झालं पाहिजे. मोहरी तडतडते याला पूर्ण तडतडू द्यायचं, नाहीतर कसं त्या का कडवट चव येते त्याला मोहरीला जर कच्ची राहिली तर. त्यामुळे पूर्णपणे तडतडते पूर्णपणे भाजली पाहिजे. बघा कसा आवाज येतोय आता. आणि याच्यात काय काय सामान घेतलं लागणार एकदम सिंपल आहे. मिरची, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, कच्चे केळी आणि हळद टाकणार आहोत आपण, आणि मोहरी आणि मीठ. ओके, म्हणजे एकदम सोपी पद्धतीने. एकदम सोपी पद्धती. आता आपली मोहरी तडतडून झालेली आहे. आता आपण टाकतो याच्यामध्ये हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या. मस्त चुलीवर मिरच्यांचा तडतड आवाज येतोय. लगेचच आपण त्याच्यात टाकतोय बारीक चिरलेला कांदा. ते कांदा, मिरची, मोहरी तेलामध्ये सर्व परतून घ्यायचं आहे. बोलू नका. आता बऱ्यापैकी आपला कांदा मस्तपैकी तेलामध्ये मुरलेला आहे. थोडासा लाल बुंद बघू शकता, गुलाबी झालेला आहे. मिरच्या पण बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत. आता आपण याच्यामध्ये टाकतोय जी भिजत ठेवली होती ती कच्ची केळी बारीक तुकडे केली. जसं केळ्याचं पाणी त्यामध्ये जातं तसं पुन्हा तेल आणि पाणी मिश्रण झाल्यावर कसा आवाज येतो बघा, कसा आवाज येतोय. तुम्ही बघू शकता जे मगाशी मी दाखवलं होतं. हो हो, केळ्यामध्ये कच्च्या केळ्याला डिंक असते बघा. पाणी बघू शकता काळा झालेलं आहे. म्हणून एक कच्ची केळी कापून पाण्यामध्ये टाकायची, त्याच्यामध्ये डिंक उतरून जातो. मग आपण खाताना ते आपल्याला घशाला किंवा तोंडाला आपल्याला असं थोडी खाज येत नाही. आपली केळी टाकून झालेली आहेत. थोडंसं ते आपण कांद्याने तेलामध्ये परतून घेऊया. तेवढं आता आपण थोडीशी हळद, थोडंसं मीठ चवीनुसार, मी कालच सांगितल्याप्रमाणे मीठ नेहमी हाताने घालावं. म्हणजे हाताने आता याला आपण पूर्णपणे एकजीव करून घ्यावा. बघा कसा मस्तपैकी केळ्यांना आता पिवळसर रंग चढत आहे. हळद पकडतोय कारण कसं कढई गरम झाली आहे, सोबत चुलीचा ज्वाळ येतोय. आपले कॅमेरामॅन मध्ये मला मदत करतायत. चूल त्याला फुकणी म्हणतात, ज्याने चूल पेटवले जाते. बघू शकता बघा, ही फुकणी एक नळी असते लोखंडाची, त्याचं हवा मारून ती चूल पेटवायला मदत करते. जेव्हा मस्तपैकी पिवळसर रंग चढलेला आहे हळदीचा केळ्यांना. असं वाटतं की आता केळी पिकलेली आहेत. त्याच्यामध्ये मध्ये हिरवीगार मिरची, कांदा, बारीक अशी नक्षी केलेल्यासारखी भाजलेली मोहरी, काळी काळी ब्राऊन कलरची. आपलं हे आता एकजीव झालेलं आहे. ह्याच्यात कांद्याला ऑलरेडी पाणी असतं, केळ्यामध्ये पण पाणी असतं, त्यामुळे पाणी टाकायची गरज नाही, नाहीतर भाजी चिकट होणार. ओके, ह्याला आता आपण 5 ते 10 मिनटं ओके वाफेवर असंच ठेवून द्यायचं, झाकण ठेवून. म्हणजे भाजी तयार. भाजी तयार. चला, म्हणजे आता थोडं 5-10 मिनिटानंतर
भाजी तयार झाल्यावरती आपण आपला दुपारच्या जेवणाचा बेत रचूया. धन्यवाद.